So today we are going to start a new chapter, and the name of that chapter is Human Health and Disease. So first we should know, what do you mean by the term health? So health does not simply means absence of diseases. So it does not mean absence of diseases. So what do you mean by it does not mean absence of diseases? Or we can say that we are physically fitness. Physically fitness. These two terms are very important. हे जी दोन टर्म आहे हेल्थ विषयी, आपण म्हणत असतो की मला आजार नाही कोणताच. याचा अर्थ हा आहे की हेल्थ त्याची व्यवस्थित आहे का, किंवा तो फिजिकली फिट आहे. एखादा व्यक्ती सहज म्हणतो की मी फिजिकली फिट आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्याची हेल्थ व्यवस्थित आहे. इथे लक्षात. सो हे दोन्ही टर्म जे आहे, ॲब्सेन्स ऑफ डिजीज अँड फिजिकल फिटनेस इज नॉट द करेक्ट definition of health. Understood? So health does not simply means absence of diseases or anybody is physically fitted or it is fitness. पण जी काही WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे यांनी एक व्याख्या दिलेली आहे हेल्थ विषयी. मग ते काय म्हणतात की it is defined as a state of complete physical. It is defined as a complete what? Physical, mental and social well-being being. So this is the exact definition of health given by World Health Organization. So what does World Health Organization says? It is defined as a complete state of physical. Now what do you mean by physical? Means physically a human being, he should be fit. Understood? Second, he should be mentally fit. Third one, he should be socially well-being. Understood? So these three terms are very important when we speak about our health. म्हणजे आपण फिजिकली स्ट्रॉंग पाहिजे, मेंटली आपण स्ट्रॉंग पाहिजे आणि सोशली वेलबिंग पाहिजे. मग याच्यामध्ये जे काही आहे सोशली वेलबिंग जर मी एक्सप्लेन करायला तुम्हाला सांगितलं किंवा एक्सप्लेन केलं मी, तर याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने त्याच्या मित्रांसंग सुद्धा कसं पाहिजे. ही शुड बी गुड. ही शुड ट्रीट हिज फ्रेंड as if he is a friend. He should not fight with his friend. If problem arises at his home or anywhere. Understood? Then तो घरामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे. Within the house dimension he should be good with his children, with his wife. He should have good relationship. Understood? Then his family life should be good. एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर भांडणं झाली असेल आणि तो बाहेर सोसायटीमध्ये ज्यावेळेस जातो, तो तर त्याच्यामध्ये फॅमिलीचं जे काही डिस्टर्बन्स आहे तर ते सोसायटीमध्ये दिसतं कामा नये. त्याला खरं म्हणजे म्हणायचं सोशल वेलबिंग. नंतर फायनान्शियल डायमेन्शन्स. फायनान्शियली माणूस
जर पैसा कमी असेल तर निश्चितच तो चिडचिडपणा त्यांनी केला नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा काय झाला की ते समाजामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो तर त्यावेळेस तो सोशली फिट पाहिजे, इथे लक्षात. आणि मग एज्युकेशनल डायमेन्शन आहे. तर एज्युकेशन ज्यावेळेस तू मुलांना शिकवतो, घरी काही प्रॉब्लेम असेल तर निश्चित त्या शिक्षकाने मुलांवरती चिडायला नाही पाहिजे. शुड बी फिजिकली फिट, ही शुड बी मेंटली फिट, अँड ही शुड हॅव or he should be social well-being. This is the exact definition of health which is given by WHO. मग ही जी हेल्थ आहे, ज्यावेळेस हेल्थ एखाद्या व्यक्तीची व्यवस्थित असते तर त्यावेळेस काय होतं, मग तो एखादा शिक्षक असेल किंवा एखादा लेबरर असेल, काम करत असेल, तर निश्चितच तो काय करतो, ही विल इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. अंडरस्टूड? सो when the health is good, he can increase what? It can increase productivity. उदाहरणार्थ एखादा शिक्षक असेल, मग त्याची हेल्थ जरा व्यवस्थित असेल, तो फिजिकली फिट असेल, मेंटली फिट असेल, सोशल वेलबिंग असेल, तर तो त्याचं काम जोमाने एखाद्या महाविद्यालयामध्ये करू शकतो. इथे लक्षात, एखादा स्टुडंट जर तो फिजिकली फिट असेल, मेंटली फिट असेल, सोशली फिट असेल, तर निश्चितच त्याचा लक्ष पूर्णपणे शिक्षक जे काही शिकवतात त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देईल तो, आणि त्याचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. ह्या गोष्टी ही लक्षात तुम्ही ठेवायच्या आहे. मग त्याच्यामुळं काय होणार आहे की हे जी ज्यावेळेस आपली हेल्थ व्यवस्थित राहील, मग हेल्थ कशी व्यवस्थित राहू शकते हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्याच्यासाठी वेगळी 3 गोष्टी आहेत. तर पहिली जी गोष्ट आहे हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी, तर पहिलं जे आहे, सो फर्स्ट इज बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय बॅलन्स डाएट? दिस यू शुड नो. अंडरस्टूड? सो व्हॉट मीन बाय बॅलन्स डाएट दॅन? मग याच्यामध्ये काय पाहिजे की जे काही अन्न आपण खातो, जे काही न्यूट्रिएंट आपण घेत असतो, तर ते ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. त्याच्यामुळं आपली हेल्थ कशी राहू शकते? चांगली राहू शकते. मग जे काही अन्न आपण खातो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहे बॅलन्स डाएटमध्ये, मग त्या कोणत्या असल्या पाहिजे? तर पहिली गोष्ट एक आहे की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असलं पाहिजे. काय पाहिजे? कार्बोहायड्रेट. So carbohydrate should be there in adequate amount. Understood? मग किती पाहिजे कार्बोहायड्रेट? So it should be round about 25%. How much? So it should be round about 25% when we take our dinner or when we take our lunch. This you have to keep it in mind. मग कार्बोहायड्रेट आपल्याला कशापासून मिळतं हे आपल्याला माहित पाहिजे पहिलं. मग जेवढेही आपण जे काही भाकर खातो, मग चपाती खातो किंवा बाजरी खातो, तर याच्यातून आपण काय बोलतो, पोळी बनवतो किंवा भाकर बनवतो, तर हे आपल्याला इट इज अ सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. याच्यातून आपल्याला स्टार्च मिळतं आणि ते स्टार्च डायजेशन होत असतं, तर ते सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. मग आणखीन जर पाहिलं तर याच्यामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आहे. दुसरं कोणतं आहे? सो सेकंड वन इज fruits and vegetables. Fruit. So there are different types of fruits and vegetables. So these vegetables and fruit we should eat daily. So त्याचं प्रमाण किती पाहिजे टक्केवारी तिची आहे? So it should be 40% in our diet regularly. This you have to keep it in mind. मग वेगवेगळी फ्रुट्स आहे, आपल्याला ती नावं सांगायची गरज नाही. व्हेजिटेबल्स वेगळे आहे, हे आपल्याला माहीत आहे. मग दुसरं आहे प्रोटीन. दुसरं सर्वात महत्त्वाचं काय आहे? सो प्रोटीन. प्रोटीन्स आर व्हॉट? प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. आपलं जे शरीर आहे तर ते प्रोटीननी तयार झालेलं आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो दिस प्रोटीन शुड बी हाऊ मच? इट शुड बी 25%. हाऊ मच इट शुड बी? इट शुड बी 25%. अंडरस्टूड? मग हे प्रोटीन जे आहे तर कशा
वाटे आपल्याला मिळतं आपल्या शरीरामध्ये कशा वाटे जात असेल, मग काय खाल्लं पाहिजे आपण हे आपल्याला माहीत पाहिजे. मग आपण अंडी खातो, तर अंडी माहिती आहे आपल्याला की एक जर अंडं घेतलं आपण तर त्याचे दोन भाग आहे, एक पिवळा भाग आहे, एक व्हाईट भाग आहे. तर पिवळा जो भाग आहे तो खरं म्हणजे फॅट्स आहे, आणि व्हाईट जो भाग आहे ज्याला तो आहे प्रोटीन. आणि कोणतं प्रोटीन आहे? अल्ब्युमिन आहे त्याच्यामध्ये. तर ते आपण खाल्लं पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर मीट आहे, चिकन आहे किंवा फिशेस आहे. अंडरस्टूड? सो दिस यू हॅव टू टेक इन युअर डाएट. अंडरस्टूड? सो दिस यू हॅव टू कीप इन माइंड. मग त्याच्यामध्ये आणखीन मिल्क आपण घेतो, चीज आपण घेतो पूर्णपणे. नंतर लिग्युमिनस प्लांट्स आहे, वेगळी वेगळी लिग्युमिनस प्लांट्स आपण ते घेत असतो. नंतर बीन्स वगैरे आहे. तर हे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातं तर ते वेल मेंटेन बॅलन्स करतं. इथे लक्षात. नंतर आहे फॅट्स. सो फॅट्स जे काही तेलकट पदार्थ आहे ते सुद्धा आपल्या शरीराला गरजेचे असतात, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग त्याचं प्रमाण किती आहे? सो इट शुड बी 10%. अंडरस्टूड? सो इफ यू कॅल्क्युलेट दिस percentage, you will come to know that it is round about 100%. Understood? So it is 100%. And when you will take this diet inside your body, you will get a balanced diet. आणि याच्यामुळे तुम्हाला विटामिन्स असेल, मिनरल्स असेल, नंतर पाणी असेल, वॉटर, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे बॅलन्स डाएट घेतल्यानंतर आपल्या शरीराला वेगळे वेगळे आजार होऊ शकत नाही. म्हणजे एक बॅलन्स डाएट असा असेल तरी आजारी पडणार नाही. हे कोणी सांगितलं? हे WHO सांगितलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं. त्यानंतर दुसरं आहे पर्सनल हायजीन. दुसरं सर्वात महत्त्वाचं काय आहे? पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे काय मग? सो फर्स्ट वन इज व्हॉट? बॅलन्स डाएट. सेकंड वन इज व्हॉट? पर्सनल हायजीन. मग आता हे पर्सनल हायजीन म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराची आपण काळजी घेणं म्हणजेच पर्सनल हायजीन. व्हेरी सिंपल. मग हे जे पर्सनल हायजीन आहे ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? एक, मग आपल्याला माहिती आहे की आपण 2 वेळेस आपले तीत ब्रश केले पाहिजे. एक सकाळी उठल्यानंतर आणि दुसरं बेडवरला जाण्या अगोदर, व्हेन वी विल स्लीप इन द नाईट. अंडरस्टूड? हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट कोणती झाली? मग आपण हात आपले स्वच्छ केले पाहिजे. मग हात स्वच्छ करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या टीव्हीवर ॲडव्हर्टाईज आहे. आपण हात धुण्यासाठी वेगळे वेगळे काय वापरतो, मग कोणते कोणते ब्रँड आहे ते तुम्हाला माहीत आहे. आपण हात धुतले पाहिजे जेवायच्या अगोदर, जेवल्यानंतर. येते लक्षात? विथ सोप और विथ डिटर्जंट. दिस वी हॅव टू वॉश आवर हँड्स बिफोर अँड आफ्टर टेकिंग फूड. अंडरस्टूड? नंतर मग आपण रोज आंघोळ केली पाहिजे. दॅट मीन्स वी हॅव टू डू बाथ एव्हरी डे. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. नंतर आपली घरामधली जी काही युटेन्सिल्स असतील, जे काही भांडी वगैरे असतील ती स्वच्छ क्लीन करून ठेवली पाहिजे. त्यानंतर आपण आपलं जे घर आहे, हाऊस आहे, सो इट शुड बी क्लीन. देन वी शुड ईट कुक्ड फूड. जे काही फूड मटेरियल आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो, सो दॅट फूड शुड बी कुक्ड. अंडरस्टूड? सो कुक्ड का करायचं? कारण त्याच्यामधले जे काही बॅक्टेरिया असेल, जे काही जर्म्स असतील, जे काही व्हायरस असतील ते मरून जातील आणि आपल्याला एक चांगलं डाएट मिळू शकतं. त्याच्यामुळं आपलं पर्सनल हायजीन व्यवस्थित राहू शकतं. त्यानंतर वी शुड नॉट ईट अनकवर्ड फूड. जे काही कोणतंही अन्न मार्केटमध्ये आपण बऱ्याचशा वेळेस काय करतो, वडापाव खातो, मग ते झाकलेलं नसतं. मग वेगळ्या वेगळ्या फ्लाईज आहे, तर त्या एक हाऊस फ्लाय जर पाहिली आपण तर 40 वेगळे वेगळे आजाराला ती आमंत्रण देत असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हाऊस फ्लाय ज्याला आपण म्हणतो, घरामधली जी माशी आहे, तर ती सुद्धा 40 वेगळे वेगळे आजार कॉज करते ह्युमन बिंगला, हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यामुळं अनकवर्ड फूड आपण ते खाल्ले नाही पाहिजे. सो वी शुड clean our hands when we go to the bathrooms. Then we should clean our vegetables. आपले जे व्हेजिटेबल्स आहे, जे काही अन्न आपण बनवत असतो ते चांगलं व्यवस्थित वॉश करून ते शिजवले पाहिजे आणि त्यानंतर ते आपण घेतले पाहिजे आपल्या शरीराच्या आतमध्ये. नंतर सर्वात महत्त्वाचं, वी शुड यूज हँकरचिप्स. आपण प्रत्येक वेळेस रुमालाचा वापर केला पाहिजे. स्नीझिंग आपण करतो बऱ्याचशा वेळेस, ड्रॉपलेट्स बाहेर निघतात, त्यावेळेस असे वेगळी व्हायरसेस आपल्या नोज वाटे बाहेर पडू शकतात आणि दुसऱ्या माणसाला तो इन्फेक्शन कॉज होऊ शकतं. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की पर्सनल हायजीन म्हणून सुद्धा आपण यूज ऑफ हँकरचिफ केलं पाहिजे. नंतर झोपताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की मस्किटोज वगैरे
आपल्याला डसतात आणि त्याच्यामुळे काय होतो की फॉर एक्झाम्पल मलेरियासुद्धा स्प्रेड होऊ शकतो जरा असेल तर. तो जरा पॅरासाईट, तो जरा प्रोटोझोन्स त्या मस्किटोच्या शरीरामध्ये असेल, प्लाझ्मोडियम फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला मलेरिया होऊ शकतो. तर त्यावेळेस आपण झोपताना सुद्धा काय केलं पाहिजे, वी शुड यूज मस्किटो नेट्स. अंडरस्टूड? मस्किटो नेटचा वापर केला पाहिजे, वेगवेगळे रिप्लेंट आपण यूज केले पाहिजे. हे सर्व कशामध्ये येतं? सो इट कम्स अंडर द हेडिंग दॅट इज कॉल्ड ॲज पर्सनल हायजीन. हे सर्व गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, तर आपण यूज केल्या पाहिजे, हे जे सांगितलेले आहे मी तुम्हाला ज्या गोष्टी. त्यानंतर जे हे झालं, त्यानंतर आपण काय केलं पाहिजे, थर्ड वन इज वी शुड डू रेग्युलर एक्सरसाइज. रेग्युलर एक्सरसाइज. आता रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे काय, रेग्युलरली आपण कमीत कमी 1 तास व्यायाम केला पाहिजे. हे लक्षात. व्यायाम म्हणजे काय, फार डंबल्स उचलणं किंवा लगेच बॉडी बिल्डअप करणं, याला रेग्युलर एक्सरसाइज नाही म्हणायचं. रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे काय, तुम्ही 20 मिनटं 25 मिनटं रनिंग केली व्यवस्थित, येते लक्षात. समजा 3 किलोमीटर 4 किलोमीटर तुम्ही रनिंग केली आणि त्यामुळं काय होणार आहे की तुमचं ब्लड सर्क्युलेशन होणार आहे, येते लक्षात. जेवढं ब्लड सर्क्युलेशन आहे तर तुमचं हार्टसुद्धा पंपिंग व्यवस्थित करेल. हार्ट पंपिंग ज्यावेळेस जास्त प्रमाणात करतं त्यावेळेस ऑक्सिजन इनहेल आपण जास्त करतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण जास्त सोडतो. त्यामुळे आपलं रेस्पिरेटरी सिस्टम व्यवस्थित राहू शकतं आणि आपलं हार्टसुद्धा व्यवस्थित राहू शकतं आणि वेगळी जे काही बॉडीचे पार्ट्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे वी हॅव टू डू रेग्युलर एक्सरसाइज. मग तुम्ही योगा करू शकता पूर्णपणे, ते लक्षात. आणि याच्यामुळं काय होणार आहे, या 3 गोष्टीमुळे जर तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केल्या, कोणत्या, पहिलं बॅलन्स डाएट, दुसरं पर्सनल हायजीन आणि तिसरं कोणतं, तर रेग्युलर एक्सरसाइज. याच्यामुळं तुम्हाला कोणताही फिजिकली किंवा मेंटली हेल्थ तुमची व्यवस्थित राहणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमची फिजिकली आणि मेंटली हेल्थ व्यवस्थित राहणार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर मग याच्यामुळं काय होतं, हे करून सुद्धा आपण काय केलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे की फॉर एक्झाम्पल वेगळे आजार होत असतात. मग आपल्याला माहिती आहे की लहानपणी ज्यावेळेस आपण लहान होतो तर त्यावेळेस आपल्याला वेगळी व्हॅक्सिनेशन केलेलं आहे किंवा त्याला आपण असं म्हणूया का इम्युनायझेशन केलेलं आहे. कशासाठी, तर वेगळी आजार फ्युचरमध्ये आपल्याला व्हावं नाही म्हणून. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर वी शुड बी व्हॅक्सिनेटेड. तर व्हॅक्सिनेशन आपण केलं पाहिजे पूर्णपणे. वेगळी आजार रेग्युलरली येत असतात तर त्यामुळे आपण व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे. तर लहानपणी आपल्याला पोलिओचा डोस दिला गेला आहे किंवा BCGचा डोस आपल्याला दिला गेलेला आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि मग वेगळी हे जे काही व्हॅक्सिनेशन केलं जातं पूर्णपणे, तर याच्यामुळं काय होतं की जे काही वेस्ट वगैरे डिस्पोजल, जे काही वेस्ट असतं तर प्रॉपर त्याचं डिस्पोज केलं पाहिजे त्या मटेरियलचं. मग ते इंजेक्शन असेल किंवा कॉटन असेल तर त्याचं, ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर आपल्याला हे माहीत पाहिजे की फॉर एक्झाम्पल आपले वेगळे जे काही आपली जी काही बॉडी आहे त्याची वेगळी ऑर्गन्स आहे, वेगवेगळ्या सिस्टीम्स आहे. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एंडोक्राइन सिस्टीम आहे. ह्या वेगळ्या सिस्टीम्स कशा तयार झालेल्या आहे, तर ह्या तयार झालेल्या आहे टिश्यूजने. आणि ह्या टिश्यूज मिळून काय तयार होतं, तर इट ऑर्गन इज फॉर्म्ड. आणि हे ऑर्गन्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय फॉर्म होतं, त्यावेळेस सिस्टीम फॉर्म होते. आणि मग हे काय करतं, तर हे वेगळे जे काही सिस्टीम्स आहे आपल्या शरीरामध्ये तर त्याला वेगळी आजार कॉज करू शकतात, येतं लक्षात. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, आपली हेल्थसुद्धा चांगली ठेवली पाहिजे. आणि मग हे जे आजार 2 टाईपमध्ये ब्रॉडली क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक खरं आहे तर त्याला आपण काय म्हणतो, इन्फेक्शियस. डिझीज काय म्हणायचं, इन्फेक्शियस डिझीज हा पहिला ग्रुप आहे. मग इन्फेक्शियस डिझीज म्हणजे काय नेमकं, तर फॉर एक्झाम्पल एखादा हा जो इन्फेक्शियस डिझीज असतात तर हे काय होतं, ते डायरेक्टली किंवा इझिली ट्रान्समिटेड होतात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये. त्याला खरं म्हणजे म्हणायचं आहे इन्फेक्शियस डिझीज. मग किंवा फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन ते काय करतात, ट्रान्समिट होतात. सो सच टाईप ऑफ डिझीज आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिझीज. आणि मग याची वेगळी एक्झाम्पल्स आहे,
येतं लक्षात. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पाहिलं की फॉर एक्झाम्पल करोना नावाचा आजार आहे, येतं लक्षात. तर तो कसा आहे, इन्फेक्शियस डिझीज आहे पूर्णपणे, येतं लक्षात. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला तो ट्रान्समिट होतो. मग तो कोणता असेल, इन्फेक्शियस डिझीज असेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग याच्यामध्ये आणखीन वेगळे वेगळे आजार जर एक्झाम्पल सांगितलं तर फॉर एक्झाम्पल एड्स आहे, करोना आहे. सो ETC ते आपण नंतर पाहणार आहोत, कोणती कोणती आहे, कोणती कोणती नाही, तुमच्या लक्षात येईल. तर दुसरं आहे नॉन इन्फेक्शियस डिझीज. दुसरे कोणते, नॉन इन्फेक्शियस. नॉन इन्फेक्शियस डिझीज. मग हे वेगळी वेगळी नॉन इन्फेक्शियस डिझीज जी आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल आणि त्याला आपण भेटलो, त्याच्या संग शेक हँड केला आपण पूर्णपणे, किंवा त्याला आलिंगन घातलं, तर असं होत नाही की तो कॅन्सर आपल्याला होऊ शकतो. म्हणजे तो कोणत्या याच्यामध्ये येणार आहे, तो नॉन इन्फेक्शियस डिझीज मध्ये येणार आहे. मग त्याचं उदाहरण काय सांगितलं नॉन इन्फेक्शियस डिझीजचं, कॅन्सर. सो कॅन्सर इज व्हॉट, नॉन इन्फेक्शियस डिझीज. एखाद्या वेळेस ड्रग घेतो किंवा तो अल्कोहोल अब्यूज असतो पूर्णपणे, तो पूर्णपणे त्याला ॲडिक्ट होऊन जातो तो ड्रग्जला, अल्कोहोलला. आणि याच्यामुळं सुद्धा काय होतं की हेल्थवरती विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा त्याला आपण हेल्थ ॲडव्हर्सली इफेक्ट होऊ शकतं. ह्याही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. नाव वी विल सी सम कॉमन डिझिजेस विच ऑकर्स इन ह्युमन बिंग. म्हणजे मानवामध्ये वेगळे वेगळे जे काही कॉमन आजार आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. नाव वी आर गोइंग टू सी सम कॉमन डिझिजेस इन ह्युमन बिंग. तर अशी वेगळी वेगळी आजारं आहेत जे ह्युमन बिंगला होत असतात. मग ही कोणती कोणती आजार आहे, मग आजार म्हणजे काय, डिझीज, येते लक्षात. मग डिझीज म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे, येते लक्षात. तर डिझीज काय आहे, तर ते ज्यावेळेस आपल्याला इलनेस होते आपली बॉडी, येते लक्षात, किंवा एनी डिस्टर्बन्स आपली बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा फंक्शनमध्ये होत असतं, तर त्या वेळेस आपली बॉडी काय म्हणायची, डिझीज झालेला आहे आपल्याला. आणि हा डिझीज कशामुळे होत असेल, तर तो होतो वेगळ्या वेगळ्या घटकांमुळे. मग ते घटक कोणती कोणती, तर ते आपल्याला माहीत पाहिजे, येते लक्षात. मग आपण जरा म्हटलं की ह्या कशामुळे होतात, तर ते होतात खरं म्हणजे पॅथोजनमुळे. सो हे जे डिझीज आहे हे कशामुळे होतात, तर पॅथोजन्समुळे होतात. पॅथोजन्स, अंडरस्टूड. मग हे जे पॅथोजन्स आहे, मग ती कोणती कोणती, तर एक तर तो आहे फर्स्ट पॅथोजन बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हा एक पॅथोजन आहे, येतं लक्षात. मग हा जो पॅथोजन आहे बॅक्टेरिया नावाचा, तर आपण जर पाहिलं तर बॅक्टेरिया हजारो बॅक्टेरिया आहे, येतं लक्षात. मग बॅक्टेरिया राहतात कुठं, मग ते इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा राहू शकतात, पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात, आपल्या हातावरती सुद्धा हजारो बॅक्टेरिया असू शकतात, ॲनिमल्सवरती असू शकतात, प्लांट्सवरती असू शकतात. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग बॅक्टेरिया जे आहे तर वेगळे वेगळे आजार कॉज करतात. एक बॅक्टेरिया कॉज करू शकतो ट्युबरक्युलोसिस. काय कॉज करू शकतो, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, TB आपण म्हणतो, हे लक्षात. नंतर दुसरा एक आजार आहे त्याचं नाव आहे डिप्टेरिया. तिसरा जो आजार आहे त्याला म्हणायचं टायफॉइड. काय म्हणायचं, टायफॉइड. सो थर्ड वन इज टायफॉइड. टायफॉइड पहिला कोणता सांगितला, पहिला सांगितलं ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस मीन्स व्हॉट, TB आपण म्हणतो. दुसरा काय सांगितला, डिप्टेरिया सांगितला. तिसरा कोणता सांगितला, टायफॉइड सांगितला. फोर्थ वन आहे कोलेरा. कोलेरा होतो पूर्णपणे. त्यानंतर टिटॅनस आहे. त्यानंतर आहे डिसेंट्री होते एखाद्या व्यक्तीला, ते सुद्धा काय आहे, बॅक्टेरियामुळे झालेला आजार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर निमोनिया होतो. काय होतो, निमोनिया. निमोनिया होऊ शकतो बॅक्टेरियामुळे, निमोनिया होतो. ह्या गोष्टी लक्षात, म्हणजे बॅक्टेरियाची नावं वेगळे वेगळे. हे जे मी लिहिलं ते काय, आजाराची नावं आहे, ह्या बॅक्टेरियामुळे होणारी आजाराची नावं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर सांगितलं कॉलेरा, नंतर सांगितलं टिटॅनस, त्यानंतर डिसेंट्री आणि निमोनिया. तो बॅक्टेरिया कॉजेस फॉलोइंग टाइप्स ऑफ डिझीजेस. नंतर दुसरा जो सर्वात महत्त्वाचा पॅथोजन आहे तो आहे व्हायरसेस. आता व्हायरसेसमुळे सुद्धा वेगळे वेगळे आजार होतात. मग पहिला आजार सध्या जो
आहे त्याचं नाव आहे कोविड-19 किंवा त्याला आपण काय म्हणतो करोना. मग हा जो आजार आहे करोना, हा व्हायरसमुळं होतोय, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग हे जे व्हायरस आहे ते कसे आहे, नॉन लिव्हिंग पॅथोजन्स आहे किंवा त्याला आपण पार्टिकल्स म्हणू शकतो. आणि ते वातावरणामध्ये जर असेल तर ते कशा असू शकतात, तर ते रिप्रोड्यूस करू शकत नाही. इथे लक्षात, ते रिप्रोड्यूस करू शकत नाही जोपर्यंत व्हायरसेस एखाद्या लिव्हिंग सेल्सच्या आतमध्ये जात नाही. लिव्हिंग सेलच्या म्हणजे एखाद्या लिव्हिंग बिंग्स जे आहे ते शरीर कशा तयार झालेलं आहे, इट इज मेड अप ऑफ सेल्स. अँड व्हेन दीज व्हायरस गोज इनसाइड द सेल थ्रू द मेम्ब्रेन, that time it can reproduce. Understood? तोपर्यंत तो रिप्रोड्यूस करू शकत नाही, तो तसा नॉन लिव्हिंगच असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. येतं लक्षात. मग हा जो कोविड-19 आहे, तर ह्या सुद्धा याचा जो व्हायरस आहे तो ज्यावेळेस शरीरामध्ये आतमध्ये जात नाही आणि जोपर्यंत पेशीच्या आतमध्ये जात नाही तोपर्यंत तो कसा आहे, तो नॉन लिव्हिंग आहे, नॉन लिव्हिंग पार्टिकल आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ज्यावेळेस तो आपल्या शरीराच्या आतमध्ये जाईल, म्हणजे सेलच्या आतमध्ये जाईल प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू, तर त्यावेळेस तो काय करू शकतो, त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे RNA, त्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतो, DNA मध्ये करतो. मग तो एक एन्झाईम आहे त्याच्या शरीरामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा, त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळं तो सुद्धा म्युटेशन त्याच्यामध्ये होऊ राहिले बऱ्याचशा वेळेस. त्याला वेगळी कारणं आहे म्युटेशन होण्याची, कारण कोणताही जीव ह्या सृष्टीवरती त्याला जिवंत राहण्याची मुभा आहे. कोणालाही असं वाटत नाही, मग तो व्हायरस असेल किंवा बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल किंवा प्रोटोझोन्स असेल, कोणालाही असं वाटत नाही आपलं नाही, आपण पूर्णपणे आपलं स्पेसीज नाहीसे झाल्या पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. ते लक्षात, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग व्हायरसेसची वेगळे आजार कोणती? एक आहे कॉमन कोल्ड. कोविड तर आहेच, पण कॉमन कोल्ड आपल्याला सर्दी होते, हे लक्षात. तर हे सुद्धा कशामुळे होतं, तर हे व्हायरल इन्फेक्शन आपण सहज म्हणतोय, तर इट इज द एक्झाम्पल इज कॉमन कोल्ड. दुसरं आहे काय सांगितलं मग व्हायरसमुळं, एड्स, AIDS, एड्स, एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम त्याचा लॉंग फॉर्म आहे. नंतर आहे चिकन पॉक्स. नंतर दुसरा कोणता आहे मग, स्मॉल पॉक्स. नंतर मेलेसिस आहे. त्यानंतर सांगितलं करोना आहे. सो दीज ऑल आर द डिझीजेस विच आर कॉज्ड बाय व्हायरसेस. आणि यांना ह्या व्हायरसेसची वेगळी नावं असतील, येते लक्षात. व्हायरसेस वेगळी येते लक्षात, आणि त्याच्यामुळे होणारी आजार वेगळी, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. उदाहरणार्थ बॅक्टेरिया आहे, टायफॉइड होतो. मग टायफॉइड कशामुळे होतो, तर बॅक्टेरियामुळे होतो. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे सल्मोनेलिया टायफी. काय नाव आहे, सल्मोनेलिया टायफी. ते आपण पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे मी आता इथं लिहित नाही. त्यानंतर आहे पॅथोजन. तिसरा कोणता आहे, फंगस और फंजी. मग फंजी सुद्धा वेगळे आहे. हे जे फंजी आहे तर हे काय आहे, हे सिंपल ऑर्गॅनिझम आहे आणि ते कसे दिसतात, ते मशरूम सारखे दिसू शकतात किंवा ईस्ट आहे ना. आणि त्यांची ग्रोथ होती पूर्णपणे ॲज अ सिंगल सेल किंवा थ्रेड लाईक त्यांचे फिलामेंट्स वगैरे असतात. मग त्याच्यामुळे होणारी वेगळी आजार तर कोणते आहे, रिंगवर्म, RING, रिंगवर्म ह्या फंजीमुळे होतो, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर प्रोटोझोन्स आहे. सो फोर्थ नंबर इज प्रोटोझोन्स और प्रोटोजोआ. Protozoa are what? They are single cell animal, understood? Or single cell organism which consist of what? Nucleus. त्यांच्या शरीराच्या आतमध्ये काय असतात, न्यूक्लियस प्रेझेंट असतो. उदाहरणार्थ अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, आपण पाहिलं आहे. मग याच्यामुळे होणारी आजार कोणती आहे. सो फर्स्ट वन इज मलेरिया. अंडरस्टूड, हा आजार आहे मलेरिया. दुसरा काय होऊ शकतो मग, स्लीपिंग सिकनेस. कशामुळे होतो, प्रोटोझोन्समुळे होतो, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे.
त्यानंतर एमिबियासिस होऊ शकतो. एमिबियासिस सुद्धा कशामुळे कॉज होतो? प्रोटोझोन्समुळे कॉज होतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर चौथा आहे फोर्थ वन इज होते हिलॅमेंथिस. आता हिलॅमेंथिस म्हणजे काय? तर हे असे राऊंड वर्म्स असतात. राऊंड वर्म्स, अंडरस्टूड. मग राऊंड वर्म्समुळे सुद्धा वेगळे आजार होऊ शकतात. मग फॉर एक्झाम्पल कोणते आहे? एस्कॅरिसिस. सो फर्स्ट वन इज एस्कॅरिसिस होऊ शकतं. नंतर इलेफॅन्टासिस होऊ शकतं. हे लक्षात. तर कोणतं आहे? इलेफॅन्टासिस. इलिफॅन्टासिस म्हणजे काय? हत्ती रोग म्हणतो आपण. पूर्णपणे पाय वगैरे असं पूर्णपणे मोठा होतो. तर ह्या अशी वेगळी हे जे काही डिझिजेस आहे, तर ह्या पॅथोजन्समुळे होतात. मग कोणती पॅथोजन्स? बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजी, प्रोटोझोन्स आणि हिलेमेंथिस. आणि यांच्यामुळं होणारी ही आजार आहे. आणि यांचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे त्यांची नावं वेगळी ते लक्षात. तर फॉर एक्झाम्पल अशी वेगळी त्यांची हे ग्रुपिंग करून मी तुम्हाला सांगितलं. मग हे जे पॅथोजन्स आहे, तर मग ही काय करतात? ही वेगळे आजार कॉज करतात. अंडरस्टूड. सो व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन्स नाव? मग पॅथोजन्स म्हणजे काय? की बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, देन प्रोटोझोन्स, हिलेमेंथिस, these all are the organisms, understood. And what does they do? They causes diseases for लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय करतात? डिझिजेस कॉज करतात. काय कॉज करतात? डिझिजेस कॉज करतात. सो दे आर कॉल्ड ॲज व्हॉट? पॅथोजन्स. दे आर विल बी कॉल्ड ॲज व्हॉट? पॅथोजन्स. सो पॅथोजन कॉजेस डिझीज. आणि ते पॅथोजन कोणती हे तुम्हाला लिस्ट मी सांगितलेली आहे. त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका नसली पाहिजे. मग आता हे जी टायफॉइड आहे, मग टायफॉइड जो आहे, तर हा जो टायफॉइड आहे तर तो कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होतो आपल्याला माहिती आहे. मग पण बॅक्टेरियाचं नाव काय? तर बॅक्टेरियाचं नाव आहे सल्मोनेलिया. टायफी. काय आहे? सल्मोनेलिया टायफी is a bacteria which causes typhoid. Understood? हा काय कॉज करतो? Salmonella typhi causes typhoid. Understood? For human beings. This you have to keep it in mind. मग हा जो टायफॉइड आहे, तर हा काय होतो पूर्णपणे? हा जो सल्मोनेला टायफी जो असेल, मग आपल्या शरीरामध्ये कसा जातो हे आपल्याला माहीत पाहिजे. मग जे काही कॉन्टॅमिनेटेड फूड मटेरियल असेल किंवा कॉन्टॅमिनेटेड वॉटर असेल, याच्या थ्रू तो काय जातो? तो मायग्रेट होतो पूर्णपणे. कुठे? तर तो मायग्रेट होतो आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. हा कुठे जाणार? हा कशावर जाणार? कॉन्टॅमिनेटेड काय? फूड प्लस वॉटरमुळे जाणार. हे झाल्यानंतर हा सर्व टायफी काय करणार? तो कुठे जाणार? तो जाणार स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. जे काही छोट्या आतड्या आहे तिथं तो जाणार. तिथं इन्फेक्शन करणार पूर्णपणे. आणि मग तो काय करणार? तो तिथून ब्लडमध्ये मिक्सअप होणार, वेगळ्या ऑर्गन्समध्ये जाणार आणि मग त्यांना ते डिस्टर्बन्स क्रिएट करणार पूर्णपणे. आणि मग ती काय करणार? रिप्रोडक्शन सुद्धा त्यांचा हाय होणार पूर्णपणे. मग सल्मोनेला टायफी रिप्रोडक्शन, जेवढा सूक्ष्म जीव त्याची उत्पत्ती जास्त. व्हेरी सिंपल आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जेवढा सूक्ष्मजीव त्याची उत्पत्ती जास्त, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नाहीतर मग जेवढा मोठा जीव त्याची उत्पत्ती कमी. उदाहरणार्थ हत्तीची उत्पत्ती कमी आहे, हे लक्षात. नाहीतर आजूबाजूला आपल्या हत्ती दिसले असतात, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो द नेम ऑफ द बॅक्टेरिया इज सल्मोनेला टायफी विच कॉजेस टायफॉइड. Salmonella typhi goes inside our body through the contaminated food and water. It passes through small intestine, then to different organs of the body, and it mixes with the blood. Understood?
मग होतं काय की ज्यावेळेस यांचं संख्या वाढते शरीरामध्ये तर आपल्याला ॲटोमॅटिकली काय होतं तर आपल्याला फीवर येतं. काय येतं? फीवर. फीवर मीन्स व्हॉट? आपल्याला ताप येतो. मग हा जो ताप असेल, जो आलेला ताप असेल तो कसा असेल मग? तो असेल 39 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस एवढा ताप आपल्याला येतो. मग आपलं नॉर्मल बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेल्सिअस आहे. हे लक्षात, त्याच्यापेक्षा जास्त वाढलं तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. हे पहिलं सिम्पटम्स आहे. काय आहे? सिम्पटम्स. दिस इज द फर्स्ट सिम्पटम्स ऑफ टायफॉइड. दिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. आहे त्यानंतर मग आपल्याला विकनेस पूर्ण जाणवतो, आपल्याला जेवण व्यवस्थित खाऊशी वाटत नाही पूर्णपणे. तर अशी वेगळी वेगळी सिम्पटम्स त्याची आहे. मग हे जे ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला टायफॉइड आहे किंवा नाही, तर डॉक्टर कशा पद्धतीने निदान करतात, तर ते काय करतात मग ते आपलं ब्लड घेतात आणि ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर एक टेस्ट करायला लावतात आणि त्या टेस्टचं नाव आहे विडाल टेस्ट. विडाल टेस्ट. तर ही टेस्ट काय चेक करते की ब्लडमध्ये हे सल्मोनेलिया टायफी आहे की नाही. ब्लडमध्ये सल्मोनेलिया टायफी आहे किंवा नाही हे निदान करणारी टेस्ट आहे, तिचं नाव आहे विडाल टेस्ट. हे जर प्रेझेंट असेल तर नक्कीच त्या माणसाला काय झालेलं आहे? टायफॉइड झालेला आहे. आणि त्या पद्धतीने काय होतं, तो जो डॉक्टर असेल तो त्याच्यावरती मग काय लिहून देतो? मग तो टॅबलेट्स किंवा ड्रग वेगळे वेगळे लिहून देत असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो सेकंड डिझीज आफ्टर टायफॉइड इज निमोनिया. So pneumonia is also caused by bacteria. Pneumonia is also caused by bacteria, and there are mainly two types of bacteria. Number one is Streptococcus pneumonia. Streptococcus pneumonia. So this is the number one bacteria, and second bacteria, the name of the second bacteria is what? Haemophilus influenza. Haemophilus influenza. So these are the two types of bacteria due to which pneumonia disease is caused in human being. Understood? So this pneumonia, what happens? हा ज्यावेळेस निमोनिया होतो तर त्यावेळेस त्याचे सिम्पटम्स काय करतं ते, तर हा स्ट्रिप्टोकोकस निमोनिया के हिमोफिलिया इन्फ्लुएन्झा, तर हे जे बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जातील ते कसे जातात, तर ते नोज वाटे जातात. रेस्पिरेटरी ट्रॅकला ते काय करतात? इन्फेक्ट करतात. मग आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ह्युमन बिंगची, तर ती तयार झालेली आहे. त्याचं जे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट जे आहे लंग्सचं, तर ते आहे काय? अल्व्हिओलाय. मग अल्व्हिओलाय काय करतं इथं? अल्व्हिओलायच्या आतमध्ये खरं म्हणजे इथं फ्लुइड असं पूर्णपणे भरलं जातं पूर्णपणे, आणि त्यामुळं काय होतं? रेस्पिरेशनला त्रास होतो. ह्या बॅक्टेरियाची संख्या तिथे वाढती पूर्णपणे. येतं लक्षात? ह्या की रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे तर त्याचं सर्वात महत्त्वाचं जो ऑर्गन आहे तो आहे लंग्स. सो वी हॅव वन पेअर ऑफ लंग्स आपल्यामध्ये प्रेझेंट आहे. मग ह्याचं जे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे लंग्सचं, तर ते काय आहे? अल्व्हिओलाय आहे. ह्या अल्व्हिओलायच्या आतमध्ये काय होतं? ह्या स्ट्रिप्टोकोकस निमोनिया हिमोफिलस इन्फ्लुएन्झाची संख्या पूर्णपणे वाढली जाते. रिप्रोडक्शन तिथं पूर्णपणे वाढतं आणि त्याच्यामुळं काय होतं? ते काय करतात? असे फ्लुइड जनरेट करतात. एक लक्षात. आणि हे फ्लुइड काय होतं? फिल्ड होतं पूर्णपणे. कुठे? ते अल्व्हिओलायमध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं? आपण आपल्याला रेस्पिरेशनसाठी प्रॉब्लेम निर्माण होतात. वी कॅनॉट इनहेल ऑक्सिजन ॲट अ नॉर्मल लेवल. अंडरस्टूड? मग त्याची सिम्पटम्स वेगळे वेगळे आहे. एक सिम्पटम्स कोणतं आहे त्याचं निमोनियाचं? तो सिम्पटम्स आर वॉट? फर्स्ट वन इज फीवर. फीवर आहे. फीवर म्हणजे काय? ताप येणं. दुसरं काय आहे? चिल्स म्हणजे काय? थंडी वाजते. अशा लोकांमध्ये ज्यांना
निमोनिया होतो. नंतर त्यांच्यामध्ये कफ येऊ शकतो, हेडेक येऊ शकतो. कफ पूर्णपणे ट्रॅकियाच्या आतमध्ये कफ जमा होतो, हे लक्षात. त्यानंतर हेडेक होतो. हेडेक म्हणजे काय? डोकं दुखतं अशा लोकांचं. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही सिम्पटम्स आहे किंवा जास्त सिव्हिअर जर फॉर एक्झाम्पल एखादा निमोनिया झाला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याची जी फिंगर आहे, फिंगरला वरती हे नेल्स प्रेझेंट असतात, तर हे जे नेल्स आहे त्यांचा रंग बदलतो. मग तो रंग कसा असतो, तर ग्रे पासून तो काय होतो, ब्लूइश कलर होतो. काय होतो, तर ग्रे पासून तो त्याचं कन्व्हर्जन कसं होतं, ब्लूइश कलर होतो. पण कशाचा होतो, नेल्स, फिंगर नेल्सचा. जे काही नख आहे आपले किंवा लिप्स आहे, लिप्स म्हणजे काय, त्याला आपण होठ म्हणतो. तर लिप्स आणि फिंगर नेल्सचा रंग ग्रेचं रूपांतर कशामध्ये होतं, ब्लूइश कलरमध्ये होतो. हे काय आहे, सिम्पटम्स आहे. हे कधी होतं, सिव्हिअर केसेस ज्यावेळेस निमोनिया एखाद्या व्यक्तीला असेल त्यावेळेस. मग एखादा हेल्दी पर्सन असेल आणि त्याला जर इन्फेक्शन झालं असेल, तो कशामुळं होतो, तर तो इनहेल करतो ड्रॉपलेट्स. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याला जर निमोनिया झाला असेल, तो त्याचा मित्र असेल आणि त्यानंतर मग ते एकामेकाच्या जवळ येतात आणि तो जरा शिंकला तर त्याच्या रेस्पिरेटरी सिस्टीममधून काय होतं, तर ते ड्रॉपलेट्स बाहेर निघतात आणि तो दुसऱ्या व्यक्तीला काय करतो, बाधित करतो. तर त्याला म्हणायचं इन्फेक्शियस डिझिजेस. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग हे याच्यामुळं काय केलं पाहिजे मग आपण, तर आपण सर्वात महत्त्वाचं आहे, आपण हँकरचीफ यूज केली पाहिजे. हे तुम्हाला मी सांगितलं पर्सनल हायजीनमध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर दुसरा एक डिझीज आहे, त्याला आपण काय म्हणूया, तर त्याला म्हणतात कॉमन कोल्ड. आता कॉमन कोल्ड मीन्स व्हॉट, तर नॉर्मल सर्दी एखाद्याला होते, ही सुद्धा कशामुळे होते, तर ही जी होते तर ती व्हायरसमुळे होते. कशामुळे होते, व्हायरस. सो दिस कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय व्हायरस. आणि त्या व्हायरस कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, तर तो येतो रायनो व्हायरसमध्ये. रायनो व्हायरसमध्ये येतो. सो कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय व्हायरस अँड इट बिलॉंग्स टू रायनो व्हायरस. दिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. मग याच्यानंतर काय होतं, की हे कॉमन कोल्डमध्ये सुद्धा काय होतं, की फॉर एक्झाम्पल इन्फेक्शन झाल्यानंतर नोज आणि रेस्पिरेटरी पॅसेज जो आहे तो ब्लॉक होतो पूर्णपणे. लंग्स ब्लॉक होत नाही, हे लक्षात, किंवा लंग्सला तो इफेक्ट करत नाही. तो कुठं इफेक्ट करतो, काय सांगितलं, नोज. एक काय करतो, तो नोजला इफेक्ट करतो. आणि दुसरा कुठं करतो सांगितलं, मग तुम्हाला कुठं सांगितला, तर तो करतो रेस्पिरेटरी पॅसेजला. रेस्पिरेटरी पॅसेजला तो काय करतो, इफेक्ट करतो. मग आपल्या माहिती रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नोज, नॉस्ट्रेल्स, लॅरिंग्स, फॅरिंग्स, इपिग्लॉटिस, ट्रॅकिया, यांना तो इफेक्ट करतो. इथे लक्षात, तो कोणाला इफेक्ट करत नाही, तो लंग्सला इफेक्ट करत नाही. लंग्सला कोण इफेक्ट करतं, निमोनिया जर झाला एखाद्या व्यक्तीला तर तो लंग्सला इफेक्ट करतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो निमोनिया कशाला इफेक्ट करतो, इथे लंग्सला. इथे नोज अँड रेस्पिरेटरी पॅसेजला इफेक्ट करतो. ह्या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. नंतर हे जे इन्फेक्शन आहे कॉमन कोल्डचं, तर याच्यामुळे नेसल कॉन्जायटिस होणार आहे. म्हणजे पूर्णपणे नाक वगैरे असं बंद होतं पूर्णपणे आपल्याला. नंतर डिस्चार्ज ऑफ म्युकस होतं. नंतर आपलं जे गळा आहे ते सोर थ्रोत होतो पूर्णपणे. त्यानंतर आपल्याला कफ होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला डोकं दुखतं आपलं पूर्णपणे. तर हे त्यांचे काय आहे, सिम्पटम्स आहे. सर मग त्याच्यामुळं मग काय होतं, की याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस हा जो आजार आहे आपल्याला 3 ते 7 दिवस त्याचा लाईफस्पॅन आहे. कशाचा, हा रायनो व्हायरसचा. तोपर्यंत तो आपल्या शरीराच्या आतमध्ये राहतो. पण त्याच्या अगोदर आपण गोळ्या वगैरे घेत असतो, अँटीबायोटिक्स वगैरे घेत असतो, पूर्णपणे कफ सिरप वगैरे घेत असतो आणि त्याच्यामुळे ते
बरं वाटतं पूर्णपणे आपल्याला. मग कॉन्टॅमिनेशन कसं होतं, तर पूर्णपणे आपण स्कूलमध्ये जातो, तर सहज आपल्या बाजूला एखादा मित्र बसला असतो, त्याला कॉमन कोल्ड झालेलं असतं, त्याच्याकडून आपण पेन मागतो, पुस्तक मागतो, वही मागतो, किंवा आपण कॉम्प्युटरच्या कीबोर्डला हात लावतो किंवा माऊसला हात लावतो. तर याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होतं कोणाला, हेल्दी पर्सन्सला, कॉमन कोल्डमध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, येतं लक्षात. आणि नंतर आपण दुसरा टॉपिक पाहणार आहोत, ते आहे मलेरिया. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट मलेरिया. नाव वी हॅव कम्प्लिटेड द डेफिनेशन ऑफ हेल्थ, देन वी हॅव सीन व्हॉट आर द इन्फेक्शन नॉन इन्फेक्शियस डिजीज कोणत्या कोणत्या आहे. त्यानंतर आपण हे पाहिलं की पॅथोजनची व्याख्या पाहिली. मग पॅथोजन्स कोणते कोणत्या टाईपचे आहे, त्यांची वेगळी कोणती कोणती आजार आहे हे आपण पाहिलेली आहे. त्यानंतर जो टायफॉईड आहे, टायफॉईडला कोणता बॅक्टेरिया कॉज करतो, तर तो करतो सल्मोनेलिया टायफी कॉज करतो. त्याची आपण सिम्पटम्स वेगळी पाहिली. त्यानंतर आपण त्याची टेस्ट पाहिली, कोणती टेस्ट घेतली जाते, डॉक्टर कोणती टेस्ट करतात किंवा पॅथॉलॉजी लॅबवाला कोणती टेस्ट करतो, तर ती कोणती टेस्ट आहे, विडाल टेस्ट आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर आपण हे पाहिलं की निमोनिया नावाचा आजार आहे, तो सुद्धा बॅक्टेरियलमुळे होतो. तर त्या बॅक्टेरियाचं नाव काय होतं मग, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा हे 2 बॅक्टेरिया निमोनिया कॉज करतात. आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं, ते कुठे इफेक्ट करतात, तर ते लंग्समध्ये इफेक्ट करतात. आणि मेनली लंग्समध्ये कुठे, अल्व्हिओलायवरती, इथं एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात. आणि मग त्याची आपण वेगळी नखाचा रंग कसा बदलतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर कॉमन कोल्ड आपण पाहिलं. कॉमन कोल्ड काय आहे, तो व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा व्हायरसमुळे होतो. अँड इट इज कॉज्ड बाय रायनो व्हायरस. आणि त्याची वेगळी आपण सिम्पटम्स पाहिलेले आहे. आणि आपण याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हँकरचीफ यूज केलं पाहिजे, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी अ न्यू टॉपिक अँड द नेम ऑफ द टॉपिक विल बी मलेरिया. आणि याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. टिल देन टेक केअर. थँक यू व्हेरी मच.